सूरज कदम विजन क्लब मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण एक प्रश्न बघूयात ज्याचं उत्तर बऱ्याच लोकांना माहिती नसतं किंवा एक कुतूहल असतं की कसं काम करत असेल। तर वाघांना पट्टे का असतात? हं? अस्वल 4 ते 5 महिने का झोपते? मला माहिती आहे का ही गोष्ट? किंवा साप विषारी का असतो? या सगळ्या गोष्टींचं उत्तर तुम्हाला माहिती आहे का? नाही माहिती? तर मग आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की असं कसं काय हो, असं कशामुळे होतंय तर या व्हिडिओमध्ये आपण बघूया त्याचा आन्सर। ठीक आहे, तर प्राणी कसे जुळवून घेतात पहिले तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल। अडॅप्टेशन म्हणजे काय असतं? जुळवून घेणे, निसर्गाशी जुळवून घेणे, याला म्हणतात अडॅप्टेशन। प्रत्येक प्राणी आपल्या वातावरणात टिकण्यासाठी खास बदल करून घेतात। शरीरामध्ये स्वतःच बदल करतात, निसर्गाला बदलण्यापेक्षा स्वतः बदल करून घेतात। या बदलांना अनुकूलन असं म्हणतात किंवा अडॅप्टेशन असं म्हणतात। काय म्हणतात? अनुकूलन। काय म्हणतात बघा इथं, अनुकूलन सगळ्यात महत्वाचा शब्द आहे। अनुकूलन कशाला म्हणतात? प्राणी निसर्गाशी जी समतोल राखण्यासाठी किंवा ते स्वतः चेंज करून घेतात, जुळवून घेण्यासाठी जे स्वतः बदल करून घेतात त्याला अनुकूलन म्हणतात। अनुकूलन, अनुकूलन, ठीक आहे, अनुकूलन किंवा अडॅप्टेशन। आता बघा इथे छोटस उदाहरण दिलेलं आहे की जिराफची मान का वाढलेली आहे? कारण जेव्हा खात खात गेला जिराफ तेव्हा त्याला लक्षात आलं की सगळ्या प्राण्यांनी खालचे पानं तर सगळ्यांनी खाल्लेत, आता वरचे पानं राहिलेले आहेत, तर वरची जायचं कसं? तर बऱ्याच वर्षात म्हणजे हजारो लाखो वर्षांमध्ये जिराफाच्या शरीरानं हा बदल करून घेतला की त्याची मान इतकी उंच केली की त्याला वरचे पानं पण, झाडावरचे पानं पण खाता यावे। यालाच अनुकूलन म्हणतात। बघा अशा गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी सगळे प्राणी करत असतात त्यांना जिवंत राहण्यासाठी, त्यांना संरक्षण भेटण्यासाठी। ठीक आहे, तर आपण बघूया अनुकूलन म्हणजे काय। प्राण्यामध्ये होणारे विशेष बदल जो त्यांना जगायला मदत करतो। प्राण्यामध्ये होणारे विशेष बदल जे त्यांना जगायला मदत करतात। असे वेगवेगळे काय असतात बदल? शारीरिक बदल, काही प्राणी शरीरामध्ये बदल करतात, काही प्राणी वर्तनामध्ये म्हणजे आपण जसं वागतो त्याच्यामध्ये बदल करतात। ठीक आहे, काही प्राणी आंतररचनात्मक बदल करतात। ते काय आहेत हे आपण बघूया त्याच्या पुढे। ठीक आहे, तर बघा शारीरिक बदल काय असतात? शारीरिक बदल, शारीरिक बदलाचं हे काय आहे की ध्रुवीय अस्वलाचे जाड केस। आता केस बघा, जे ध्रुवीय अस्वल असतात थंडीमध्ये राहतात, मग त्यांना काय असेल? थंडी वाजणार म्हणजे काय? त्यांचे केस जाड असायला पाहिजे, नाहीतर मग त्यांना थंडीनंच मरून जातील। मग त्यांच्या शरीरानं स्वतः काय बदल केले? तर त्यांचे जे केस आहेत इतके जाड असतात की त्याच्यामध्ये थंडी जाऊ शकत नाही। तसंच जिराफाची लांब मान, मी आत्ताच ऑलरेडी सांगितलं तुम्हाला की जिराफाची मान लांब का झाली आहे? तर सगळे प्राणी खालचे झाडाचे पानं खायचे तर वरचे राहायचे, वरच्या कोणालाच हे जायचं नाही, मान पोचायची नाही। तर जिराफाने काय केलं? स्वतःला चेंज करून घेतलं की त्याची लांब मान असावी जेणेकरून वरच्या भागातले जे झाडाची पानं आहेत ती खाता यावी। तसंच बदकाची जाळीसारखे पाय, हे बघा बदकाचे पाय, बदकाला आपल्याला पाय आहेत का असे जाळीसारखे? त्याला असे हे करतात। बदकाला काय आहेत? कारण काय की त्यांना पोहता यावं फास्टमध्ये। पोहणाऱ्या प्राण्यांसाठी याच्यासाठी बदकामध्ये हे बदल करण्यात आलेले, हे शरीरामध्ये त्यांच्या बदल झालेले आहेत। आणि वाघाचे तीक्ष्ण नख कशासाठी? ती जेव्हा शिकार करतात त्या शिकारीला लवकर हे करता येईल, पकडता येईल, त्यांना लवकर त्यांना मारून टाकून खाता येईल, या कारणासाठी वाघांमध्ये मोठी नखं असतात। ही झाली शारीरिक, म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये बदल झाले, बरोबर आहे। तर आता त्याच्या पुढचं बघूया वर्तनामध्ये, म्हणजे त्यांच्या राहणीमानामध्ये, त्यांच्या विचार करण्याच्या शक्तीमध्ये कसे बदल झालेत बघा। म्हणजे त्यांचं जे राहणीमान कसं बदललं हे बघूयात। ठीक आहे, तर प्राणी त्यांच्या वर्तनात बदल करतात, त्यांच्या स्वभावामध्ये बदल करतात। ठीक आहे, काय तर पक्षी स्थलांतर करतात।
आता बघा, पक्षी तुम्ही बघितले असेल बऱ्याच वेळेस, आपण म्हणतो अरे ते मुंबईच्या तलावात ना एवढे एवढे फ्लेमिंगो नावाचे पक्षी आलेत. ते एका 4-5 महिन्याच येतात, नंतर मग ते उडून जातात कुठेतरी. तर पक्षी हे थंड हवेच्या ठिकाणी राहू शकत नाही. तर मग तिकडे जेव्हा जास्त थंड झालं तेव्हा ते काय करतात, ऊन ज्या भागात आहे त्या भागात जातात आणि मग तिथं थंड झालं तर ते परत त्यांच्या त्यांच्या याच्यात जातात. तर हे वेगवेगळ्या त्यांच्या स्वभावामध्ये त्यांनी बदल केलेले आहेत. अस्वलाचे हिवाळ्यातील निद्रा, म्हणजे अस्वल बघा 6 महिने अस्वल झोपतं. किती महिने? 6 महिने. त्याला काय म्हणतात? हायबरनेशन असं म्हणतात. हायबरनेशन म्हणजे निद्रा, मस्त 6 महिने झोपून राहायचं. कशामुळं? कारण अस्वल जे आहेत ते थंड हवेच्या ठिकाणी राहतात जास्त, आणि थंड हवेच्या ठिकाणी जेव्हा बर्फ पडतो 4-5 महिने, तेव्हा खायला काहीच भेटत नाही त्यांना, कारण कोणताच प्राणी बाहेर फिरकत नाही, तर शिकार करता येत नाही. शिकार करता येत नाही तर यांना काय भेटणार आहे का नाही? तर मग हे काय करतात, आधीच 6 महिने खूप खाऊन खाऊन ताट एकदम असे जाड होतात, आणि मग ते जे 6 महिने बर्फाचे असतात त्यामध्ये झोपून राहतात, जेणेकरून त्यांना हालायची गरज नसायला पडावी आणि कोणतीही ऊर्जा लागू नये त्यांच्या शरीराला, आणि निवांत ऊर्जेचं टिकून राहून मग परत हिवाळा संपला की परत शिकारीसाठी ते बाहेर निघतात 6 महिन्याच्या झोपेनंतर. घुबडांची रात्री शिकार. आता एवढी शिकार सगळेच पक्षी करायचे, सगळेच प्राणी दिवसा शिकार करतात, रात्रीत शिकारी जास्त चांगल्या होऊ शकतील. मग त्याच्यासाठी डोळ्यात चांगले हे असले पाहिजेत, रात्री दिसलं पाहिजे. हे घुबडानं स्वतःत बदल करून घेतलेत. लांडगे काय करतात? लांडगे एकटे केव्हाच फिरत नसतात. लांडगे झुंडमध्ये फिरतात. झुंड म्हणजे काय? गटामध्ये अशी 4-5 जण गँग तयार करून एकदम मस्त शिकार करतात. तर हे बघा, हे जगण्यासाठी कसे कसे बदल प्रत्येक प्राणी स्वतःमध्ये करून घेतात, स्वभावामध्ये बदल करतात, शरीरामध्ये बदल करतात. ठीक आहे, तर पुढे जाऊयात. आंतररचनात्मक बदल. आता याचं उदाहरण काय? शरीराच्या आत बदल होतात. शरीराच्या आत म्हणजे बाहेरून नाही बरं का, शरीराच्या आत. उंटाच्या कुबडीत चरबी साठवते. आता बघ, उंट बघितलेलं, उंटाची जी कुबडी आहे, आपण काय म्हणतो, नाही पाणी साठवलंय. भारतात आपल्याला सगळीकडेच म्हणतात, आपल्याकडे नाही पाणी राहते, एकदाच पिऊन हे करते. तसं नाही आहे. आपल्या पोटात जसं ढेरी वाढली कसं चरबी वाढते, तसं उंटाची चरबी ही त्याच्या कुबडीमध्ये साठवलेली असते, जेणेकरून त्याला 4 दिवस 10 दिवस जर खायला नाही भेटलं तर त्याच अन्नाच्या साठ्याचा तो उपयोग करतो आणि जगतो. ठीक आहे. तसंच सापाचं विष. साप काय करतो? संरक्षणासाठी. सापाला तर कोणी मारलं असतं की, जर सापाला विष नसतं तर काय केलं असतं? सगळ्यांनी त्याला मारलं असतं. मग सापानं काय केलं? स्वतःमध्ये असं रसायन तयार केलं जेणेकरून ते चावला त्या रसायनासोबत तर विष जे आहे ते त्याच्या शरीरातून माणूस मरतो किंवा कोणताही प्राणी मरतो. त्याच्यामुळे सापाकडे कोणी जात नाही. स्वतःचं रक्षण करण्यासाठी बघा किती छान त्याने स्वतःच्या शरीरामध्ये बदल केला. पेंग्विनचे थंडीत शरीर उबदार ठेवणे. आता पेंग्विन काय करतात? हे त्यांच्या शरीरावर एक तेलाचा प्रकार असतो ज्याच्यामुळं त्यांना पाणी किंवा त्याच्यावर पाणी पडलं तरी ते ओले होत नाहीत, किंवा त्यांच्या जी थंडी असते आजूबाजूला त्या थंडीचा त्यांच्या शरीरावर परिणाम पडत नाही. असे वेगवेगळे बदल हे प्राणी करत आहेत. ठीक आहे, तर ह्याला काय म्हणतो आपण? अडॅप्टेशन किंवा अनुकूलन. तर ह्यामुळे काय होतं? भरपूर याच्यामध्ये त्यांचं संरक्षण होतं, त्यांना चांगल्या चांगल्या गोष्टी होतात. बरं, आता तुम्हाला एक मजेदार गोष्ट सांगतो की माणसाला म्हणतात की नाही अपेंडिक्स, माणसाला पहिली शेपूट होती. माणूस कोणापासून आला? कोणत्या प्राण्यापासून? माकडांपासून किंवा वानरांपासून आपली इव्हॉल्युशन झालेलं आहे. आपण तिथनं आलेलो आहे. तर मग आपली शेपटी कुठे गेली हो? आपली शेपटी गायब झाली. पण तुम्ही खरं पाहाल तर आपल्याला शेपटी होती याचे अजून पण काही गोष्टी शिल्लक आहेत त्या शेपटीच्या, ज्याला म्हणतो आपण अपेंडिक्सचं ऑपरेशन म्हणतो ना. तर ते अपेंडिक्सचं ऑपरेशन म्हणजे काय? तर ती शेपटीचाच जो आता छोटा भाग राहिलेला, आपल्या शरीरानं स्वतः इतके बदल केले की जी गोष्ट लागत नाही ती कशाला ठेवायची? आपण जमिनीवर राहायला लागलो, मग शेती करायला लागलो, मग ती शेपटीची गरज नाही. आपण झाडावर राहिलो असं शेपटीची गरज होती. ती शेपटीची गरज नाही तर शेपटी काढून टाकली. बघा, आपण माणसाने पण शेपटी काढून टाकली, पण त्याचे अवशेष अजून पण आहेत. ते अपेंडिक्स जे ऑपरेशन म्हणतात, ते आपल्या शरीरातली जी शेपटी आहे
त्या शेपटीला वाढ थोडीच 1 सेंटीमीटरची जरी वाढ झाली तर आपल्याला पोटात दुखायला चालू होतं. हे अपेंडिक्स आहे. आपण पण शरीर पण अडॅप्ट करतं, अनुकूलन करतं. ठीक आहे. आता बघा, छद्मावरण म्हणजे कॅमाफ्लाज म्हणजे लपणे. म्हणजे काही काही प्राणी तर असे तयार झालेले आहेत जे कुठं पण लपू शकतात. सरडा बघितलं ना आपण, सरडा बघितलेला हा, किंवा ऑक्टोपस म्हणतात. हे प्राणी काय आहेत की कुठे गेलेत ना की असं स्वतःचा रंग बदलून टाकतात की कुणाला दिसलेच नाही पाहिजे. याला काय म्हणतात, कामाफ्लाज किंवा छद्मावरण म्हणतात. सरड्याचा रंग बदलणे, वाघाच्या पट्ट्या, जिराफ तुम्हाला दिसतो का पटकन, कारण काय जिराफावर पट्टे असतात. हा, असे भरपूर प्राणी तुमचे बघितलेले तुम्ही शेतामध्ये, जंगलामध्ये, जिथं जे पटकन दिसत नाहीत, ते त्यांच्या आजूबाजूच्या गोष्टींसोबत मिसळून जातात. अशांना काय म्हणतात, कॅमाफ्लाज म्हणतात. ठीक आहे. आणि याच्यामुळे अनुकूलनामुळे काय होतं, कॅमाफ्लाजमुळे काय होतं, याच्यामध्ये छद्मावरणमुळे प्राण्यांना मदत होते. कशात मदत होते, तर अन्न मिळवायला मदत होते, शत्रूपासून वाचवायला मदत होते, हवामान सहन करायला मदत होते, आणि पिलांची काळजी घ्यायला मदत होते. तर बघा, निसर्ग किती छान आहे, किती व्यवस्थित आहे, की प्रत्येक प्राण्याला असं एक स्किल दिलेलं आहे, अशी एक गोष्ट दिलेली की तुम्ही स्वतःच बदल करा, जेणेकरून तुम्हाला जिवंत राहण्याचा तो काळ आहे तो वाढेल, तुम्ही जिवंत राहू शकाल. आहे की नाही मजाची शेर? चला तर इथं थांबूया. थँक्यू.